वेलकम बॅक टू माय चॅनल. लक्ष्मीपूजनाच्या तयारीचा व्लॉग तर तुम्ही अगोदरचा पाहिलाच असेल. आत्ता लक्ष्मीपूजनाचा वेळ होता, संध्याकाळी 5:30 ते 6:30 किंवा 8पर्यंतचा मुहूर्त होता. तर त्यामुळं मी अगोदरच दुपारी बऱ्यापैकी लक्ष्मीपूजनाची तयारी करून घेतली होती. प्रत्येकाची पूजा मांडण्याची, पूजा करण्याची पद्धत भागानुसार, जशी गावानुसार भाषा बदलते त्यानुसार ज्याची त्याची परंपरेने, ज्याच्या घरात ज्याच्या सासूबाई आई ज्या पद्धतीने पूजा करतात त्याच पद्धतीने प्रत्येकाच्या घरात पूजा केली जाते. तर इथं बघा, लक्ष्मी आणि कुबेरांचा जो फोटो आहे त्याची मी इथं पूजा करत आहे. आणि लक्ष्मी कुबेरचा फोटो जरी तुमच्याकडे नसेल ना, तर तुम्ही विड्याच्या पानावरती एक सुपारी गणपती म्हणून, एक सुपारी लक्ष्मी म्हणून आणि एक सुपारी कुबेर म्हणून सुद्धा तुम्ही छान त्याला पाण्याने वगैरे दही दुधाने आंघोळ घालून त्यांची सुद्धा मनोभावे पूजा, की एक मूर्ती आहे किंवा एक फोटो आहे म्हणून करू शकता. कोणत्याही पूजेसाठी तुम्हाला ती एक ठराविक गोष्ट घरात हवीच आहे असं काही नसतं. तर तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे आणि पूजा करत असताना तुमचं मन त्या जागी स्थिर असणं तितकंच गरजेचं आहे. आणि माझ्या मते त्याचबरोबर त्या ज्या घरात हे लक्ष्मीपूजन होते त्या घरातली लक्ष्मी सुखी आणि समाधानी असणं तितकंच गरजेचं आहे. मग ज्या इतर काही वस्तू आहेत ना, त्यातली एखादी वस्तू कमी जास्त असली ना पूजेसाठी तरी पण देवाला चालतंय. परंतु जर आपलं मन स्थिर नसेल तर त्या पूजेला काही उपयोग होत नाही. त्यामुळे कोणतीही पूजा करत असताना आपलं मन स्थिर असणं, शांत असणं हे तितकंच गरजेचं असतं. तर बघा, इथं लक्ष्मीसाठी, लक्ष्मीला प्रिय असतो तो गजरा, म्हणून आहोंना सांगितलं होतं की गजरे घेऊन या, म्हणून मग गजरे आणले होते. देवीला प्रिय ही फुलांची वेणी आहे म्हणून इथं फोटोला, श्रीयंत्राला, नंतर इथं विड्यावरती पण मी सुपारी ठेवलेली आहे, एक लक्ष्मी म्हणून आणि गणपती म्हणून फोटो आहे. तरी पण मी नेहमीप्रमाणे विड्याच्या पानावरती पण पूजा केली आहे तर केलं आहे. आणि त्याला सुद्धा जी वेणी आहे ना, ती गोल गुंडाळा करून घातली आहे. त्यानंतर जे आपले 5 कुंभ असतात, त्याच्यामध्ये धने, तांदूळ, खरं तर तुम्ही घरात किती पण फराळ बनवा, लक्ष्मीला प्रिय नैवेद्य असतो तो लाह्या बत्ताशे, म्हणजे किती स्वस्त आणि छान असा प्रिय नैवेद्य आहे बघा. तर इथं जे काही माझ्याकडं थोडेफार चांदीचे कॉईन वगैरे होते 4-5, तर ते कॉईनसुद्धा मी इथं पूजेत मांडले आहेत. थोडीशी जी कॅश आहे ती कॅश पूजेमध्ये मांडलेली आहे. 5 फळं पूजेमध्ये मांडलेली आहेत. म्हणजे जे काही मला शक्य आहे किंवा जे काही माझ्या घरात मी पूजेसाठी बघत आले ना, त्या गोष्टी इथं पूजेसाठी मी मांडलेल्या आहेत. त्यानंतर जे काही सगळं धान्य वगैरे आपल्या घरात वर्षभर अन्नपूर्णा मातेची कृपा राहावी, अन्नपूर्णा ही पण एक लक्ष्मीचाच रूप आहे. तर आपल्या हाताने कधीही घरात अन्न कमी पडू नये, आपल्या हाताने दानधर्म व्हावा अन्नाचा, त्याला बरकत असावी म्हणून इथं अन्नधान्याची वगैरे पूजा केली जाते. तरी त्यांची सुद्धा फूल, हळदी, कुंकू असं वाहून मी मनोभावे पूजा करून घेतली आहे. आणि लक्ष्मीपूजन किंवा कोणतीही पूजा असू द्या, जितके आपण दिवे प्रज्वलित करतो ना, तितकं आपलं मंदिर किंवा घर आहे ना ते छान एकदम मस्त वाटतं बघा. तर मी आदल्या दिवशी जे काही माझ्याकडं पितळेचे दिवे, समई वगैरे होते ना, तर ते सुद्धा घासून घेतले होते लावण्यासाठी. म्हटलं जितका आपल्याला प्रकाश करता येईल, कारण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हा सण म्हणजे दिव्यांचा सण आहे. तर आपल्याकडं आहेत भरपूर प्रकारचे दिवे, तर म्हटलं त्यांना सुद्धा आपण मस्त असं प्रज्वलित करूया. आणि दिव्यांना छान प्रज्वलित केलं. त्यानंतर मस्त असं धूप लावून घेतला, कारण देवाला धूप, दीप, अत्तर, सुगंध या गोष्टी देवीला, सर्वच देवतांना प्रिय असतात. जेवढं आपलं घर, जेवढा घरातलं वातावरण सुगंधी स्वच्छ असेल ना, तेवढं आपल्या घरात लक्ष्मीचं वास राहतो. तर इकडं दिदोचं चालू होतं की आई छान दिसतेस तू, असं म्हणत होती ती. आणि तिच्याशी गप्पा मारत मारत इकडं धूप पण पेटवून घेतला. आणि देवाला बघा, आपण म्हणतोच ना धूपम दीपम दर्शयामी, तसं पंचोपचार करून साधी अशी पूजा करून घेतली. आणि मस्त असं बघा, इथं आता नैवेद्यसुद्धा दाखवून घेणार आहे. वरती पण फोटो, मंदिरातले देव, त्यांना पण धूपदीप दाखवून घेतला. आणि खरं तर माझ्याकडं लक्ष्मीची पण मूर्ती आहे, गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे, जी की मी पूजेमध्ये समोर मांडू शकत होते.
परंतु सकाळीच देवपूजा करताना त्यांची पूजा करून मंदिरात त्यांची स्थापना केलेली होती, म्हणून त्यांना परत कशाला जागेवरून हलवायचं, म्हणून त्यांची काही मी जागेवरून हलवलं नाही. त्याच्याऐवजी सुपारीचीच मी गणपती आणि लक्ष्मी म्हणून तिथं विड्यावरती पूजा केली. त्यानंतर सगळ्यात लक्ष्मीपूजनात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी म्हणजेच किरसोणी, तर ती पूजेत असणं अगदी गरजेचं असतं आणि ती काही अतिशय महागाची गोष्ट आहे असं नाही. तर तिची सुद्धा मी हळदी कुंकू अक्षदा वाहून साखरेचा नैवेद्य दाखवून पूजा करून घेतली. का बघा आता झाडूमुळं बरेच जण बघा त्या छोट्या छोट्या लक्ष्मी आणतात आणि पूजा करतात. खरं तर ही आपली परंपरा आहे, कशी का होईना आपल्याला जपता आली पाहिजे आणि जेवढ्या आपल्या परंपरा जपतो ना तेवढं खरंच देवाचा आशीर्वाद आपल्यावरती अखंड राहत असतात. त्यानंतर मस्त असं जो फळांचा जो काही फराळाचा नैवेद्य होता तो लक्ष्मीला दाखवून घेतला. त्यानंतर आम्ही तिघींनी मिळून मस्त अशी देवीची गणपती बाप्पांची आरती करून घेतली आणि घरातलं वातावरण इतकं छान झालं लक्ष्मीपूजना दिवशी, कारण सगळीकडे दिवे जास्त प्रमाणात लावले होते. लखलखीत असं मंदिर सुद्धा तुम्ही बघू शकता. समई वगैरे लावल्यामुळं इतकं छान प्रज्वलित झालेलं होतं आणि मस्त वाटत होतं ते सगळं बघून. त्यानंतर सगळ्या गोष्टींचा शांत मनाने नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. पूजन करत असतानाच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगते, म्हणजे मला पण काही गोष्टी अगोदर माहीत नव्हत्या, पण जशा मला माहीत होत आहेत ते मी बदल करत आहेत ते तुमच्याशी मी नक्की शेअर करणार. आपण रोजची देवपूजा करत असू द्या किंवा असं कोणतंही आपला गुरुवारची पूजा शुक्रवारची काही जण उपवास करतात पूजा मांडतो, तर आपल्याला बसण्यासाठी सुद्धा आसन किंवा बसकर घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपण आसनावरती बसून जी पूजा केली जाते ना ती खूप महत्त्वाची आहे. जुन्या काळात बघा ग्रंथ वाचन करत असताना पारायण करत असताना अगदी साध्या पोत्याचं का होईना बसण्यासाठी आसन घेत होते आणि नंतरच त्यांच्या वाचनाला पूजाला वगैरे सुरुवात करत होते. तर आरती आणि पूजा मस्त अशी झाली आहे. मस्त असं आता तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, पूजा माझी छान अशी करून झाली. जशी साध्या सोप्या पद्धतीनं करता आली आहे तशी केली आहे. काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा, पुढच्या वर्षी मी नक्की सुधारणा करेन. आणि इथं आपली छान अशी रांगोळी आणि सगळं अगदी लखलखीत झालंय. आता खरं तर मला मोबाईलवरती यूट्यूबला कनकधारा स्तोत्र वगैरे लावायचंय, पण म्हटलं एकदा दाखवावं बाहेरून तुम्हाला की किती छान वाटतंय सगळं असं सुंदर एकदम वाटतंय. आणि इकडं इथं आपल्या गवळणी आणि ही आपली केवढी मोठी तुळस झाली बघा. इथला बोललो की किचनच्या वरचा तरी म्हणला अंधार का दिसतोय, त्यामुळं एकदम सुंदर वाटतंय. खरं तर मी पण घालत नव्हते बरं का इतक्या वर्ष, पण ह्या वर्षी घातलेत गवळणी आणि इतकं छान वाटतंय त्यांच्याकडे बघून. रोज सकाळी मस्त वाटतंय एकदम. आणि बघा वातावरण आज लक्ष्मीपूजन आहे आणि किती छान असं वातावरण सगळं झालंय. आणि इकडं बघा आपला हा घराचा एंट्रन्स, इकडली बाहेरची रांगोळी पण कालच्या व्हिडिओमध्ये जो अगोदर टाकला मी तयारीचा त्याच्यात पाहिलीच असेल तुम्ही. ही अशी रांगोळी काढली आहे. श्री महालक्ष्मी प्रसन्न असं लिहिले त्याच्यावरती. छान वाटतंय. जो गेटला वाळा फटाकड्या उडवा तुम्ही फटाकड्या. मी 5 मिनिटं ह्याच्यावरती स्तोत्र लावते जरा वेळ. किती छान वाटतंय बघा, मस्त एकदम. इतकं छान वाटतं ना की लक्ष्मीपूजनच्या दिवशी वगैरे एकदम मस्त वाटतंय बघा. लाईट्स वगैरे किती छान दिसतात ते बघा तुम्ही पाठीमागं. आणि साडी माझी थांबा कृष्णाला बॅक कॅमेऱ्याने दाखवायला होती मी. ही अशी आजची कटपदर साडी. खरं तर ही साडी खूप जुनी आहे, पण 4-5 वर्षापूर्वीचे. म्हटलं कधी नंबर येणार या साडीला, तर म्हणून घातली. कशी वाटली कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा.